नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कार्यकारी संचालकांकडून 33 लाख रुपये वसूल करा. गोकुळ संदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी केलेला खर्च हा गोकुळच्या पैशातून केल्याचा आरोप तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी केलाय. यासाठी आलेला सुमारे 33 लाख रुपये खर्च कार्यकारी संचालकांच्या वेतनातून वसूल करावा अशी मागणी बेलवाडे यांनी प्रशासक मंडळाकडे केली आहे. गोकुळ निवडणूक संचालक मंडळ मुदतवाढ संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयाला गोकुळमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यच्या संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं होतं. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. सुनावणीसाठी झालेला खर्च संबंधित संचालकांनी गोकुळच्या पैशातून केल्याचा आरोप बेलवाडे यांनी केला आहे. या संदर्भात बेलवाडे यांनी गोकुळ प्रशासकांची भेट घेऊन खर्चाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच महालक्ष्मी पशुखाद्य येथे होणारी खरेदी बाजारभावाप्रमाणे करावी, मागील काही दिवसातील बदल्यांचे अवलोकन करावे, रामकृष्ण पाटील यांची कारकून ते सहाय्यक सरव्यवस्थापकपदी झालेल्या बढतीची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दूध संस्था सुनावणी प्रक्रियेला मंगळवारी दिनांक 12 पासून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात सुरुवात होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील 132 दूध संस्थांची सुनावणी घेतली जाणार आहे. दररोज 50 संस्थांना सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे. गोकुळ संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1320 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. अद्याप शाहूवाडी आणि बुदरगड तालुक्यातील सर्वच दूध संस्थांनी सुनावणी बाकी आहे. त्यामुळे मंगळवारपासून प्रथम शाहूवाडी तालुक्यातील दूध संस्थांच्या सुनावणीला सुरुवात होईल. तालुक्यातील अवसायनात प्रक्रियेतील दूध संस्थांना सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. शाहूवाडीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुदरगड तालुक्यातील दूध संस्थांना सुरुवात होणार आहे. यानंतर अन्य तालुक्यातील प्रलंबित राहिलेल्या दूध संस्थांनी सुनावणी घेतली जाणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.